नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक ज्या महिला आहेत त्यांना ₹2100 वाढीव हप्ता कधी जमा होणार याची उत्कंठा लागलेली आहे. तर याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. 2100 देखील आम्ही देणार आहोत. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ॲपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. तर अशा प्रकारे या घोषणेमध्ये सगळ्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नसून पुन्हा संपूर्ण अर्जांची फेरतपासणी होईल. ज्या महिला अपात्र आहेत तर त्यांचे पैसे पुन्हा वसुली करण्यात येणार आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये अपात्रता म्हणजेच या कारणांमुळे तुमचे पैसे परत घेतले जाऊ शकतात. जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठराल. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर देखील तुम्ही अपात्र ठरू शकता, किंवा तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी असेल किंवा जर कोणी पेन्शनधारक असेल तर तुम्ही देखील अपात्र ठरू शकता. याचबरोबर तुम्हाला लाडक्या बहिणी व्यतिरिक्त इतर कुठल्या योजनेचा ₹1500 पेक्षा जास्त लाभ भेटत असेल तर देखील तुम्ही अपात्र ठरू शकता. तुमच्या घरामध्ये माझे आमदार खासदार असतील तर देखील तुम्ही अपात्र ठराल. याचबरोबर तुमच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशनमध्ये इतर मंडळामध्ये जर कार्यरत असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष, तर तुम्ही अर्ज करू शकत नाही, तुम्ही अपात्र ठराल. याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर सोडून जर इतर जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. तर अशा प्रकारे हे अपात्रतेचे निकष आहेत. या निकषांमध्ये जर कोणी बसत असेल तर तुमचे पैसे परत करावे लागतील किंवा तुम्हाला वाढीव ₹2100 हप्ता मिळणार नाही, अशी स्पष्ट माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. अपेक्षित आहे की सध्या स्क्रुटिनी सुरू होईल आणि यानंतरच तुम्हाला हा हप्ता दिला जाणार आहे. तर वाढीव हप्ता मुख्यमंत्री बैठक झाल्यानंतर म्हणजेच कॅबिनेट बैठक झाल्यानंतर घोषित करण्यात येईल. तर लवकरच या संदर्भातला निर्णय होईल आणि संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये